was standing, staying still. Never said what I feel. And every time I took the blame, carried all this quiet shame. 'Cause all the pressure in my chest, I've gotta fight to catch my breath. When every step still feels the same, trying not to break. Where do I go from here? Maybe I'll disappear. फायनली आपलं वाइंड अप झालेलं. बरं सर, आपण टेंट काढलेलं आहे इथे आणि बाईक्स ऑलमोस्ट रेडी आहेत जाण्यासाठी. मोबाईल चार्जिंग लावलं आणि अजून एक बाईक इथं आलेली आहे. बरं सर, ही आहे बेनली 300. ही बाईक डिस्कंटिन्यू झाली. मला वाटतं डिस्कंटिन्यू होऊन मला वाटतं 2017 का 18ला झाली. अजून 2-3 बाईक्स आल्या. मगाशी मी दाखवलं ब्लॉगमध्ये. बेनली आहे R15. इथं आपण कॅम्प फायर केलं होतं. इथं असा टेंट लावलेला आणि आता आपण बाय बाय करूया, निघूया. उशीर झाला. ते दुसऱ्याला कामाला तरी येईल ते. चला, थँक्यू बाबा. चला, नक्कीच. हा थोडा पॅच जरा रिस्की आहे. रात्री तुम्हाला काळोखात तेवढं दिसलं नसेल. मला आता दाखवायचा प्रयत्न करतो जरा. हो ये चढताना रात्री काय वाटलं नाही, येताना थोडीशी वाटत होती. ओके, हा जरा पॅच आहे, इथं फाटून जाते. पण काल मी बघितलं इथून हिमालयन वगैरे HD ॲडव्हेंचर होती, यांची फाटत होती. आपली बाई एकदम सुसाट निघाली. आता माझी फाटते. कारण आपली बाईक जी आहे ती ॲडव्हेंचरसाठी बनलेली नाही आहे, ती फक्त स्पीडसाठी बनली. पण असं खतरनाक ॲडव्हेंचर पण करते. युवराज सर मागेच आहेत. काल इथे एक रील म्हणतात ना, स्टोरी टाकलेली कारण इंस्टाग्राम आयडीवर. जबरदस्त होती. खूप लोकांनी अप्रिशिएट केलं, आवडली. मस्त त्या बाजूला सनसेट होत होता. खतरनाक नाद केला, पण वाया नाही गेला. बघा, जेव्हा तुम्ही पावसाळ्यात येता ना, इथे मोठा धबधबा असतो. माझ्याकडे आता तो व्हिडिओ आहे का नाही काय माहीत, असेल तर मी इथे कुठंतरी स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. आणि माझा इंस्टाग्राम ID फॉलो करायला विसरू नका. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर इथे नाव येत असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आता आपण निघूया. आणि काल जिथे रात्री आम्ही जेवलो होतो तिथे आता रायडिंग जॅकेट ठेवलेत आम्ही. आता ते रायडिंग जॅकेट घेतो व तुम्हाला काही सेकंदात भेटतो. चला, आमचं रायडिंग जॅकेट घेऊन झालं आहे. बरं सर, युवराज सरांनी घातलं, मी सुद्धा माझं घातलेलं आहे. आणि आता आपण निघालेलो कळसूबाईला. इथून दाखवते इगतपुरहून गेलं तर 36 किलोमीटर आहे. आणि जिथं आपण कॅम्पिंग केली होती तिथून त्या रस्त्याने गेलो तर 30 किलोमीटर. तर आम्ही 30 किलोमीटरहून चाललेलो आहोत. काल आम्ही कॅम्पिंग करताना म्हणजे टेंट लावायच्या आधी तुम्ही सनसेटचा व्हिडिओ पाहिला असेल. त्यात काही जण म्हणजे वयस्कर माणसं आली, ती युवराज सरांची बोलत होती. त्या बोलताना मला जाणवलं की ते म्हणतात की अरे आम्हाला पण हे करायचं होतं, आम्हाला करता नाही, पण आता इच्छा आपण करू शकत नाही कारण की वय साथ देत नाही आणि कसं रिक्स असते ना याच्यामध्ये. तर ते बोलत होते की काश मी पहिलं केलं असतं. तर ते काश होऊन मला आठवलं ही काश जी गोष्ट आहे ना, की हां चला मी हे केलं असतं तर, मी ते केलं असतं तर. तर केलं असं पेक्षा ना तुमच्या मनात आलं ना तर करून टाका. तुम्ही वय बघू नका तुमचं वय किती आहे. बघा, इथून आपण खाली गेलो होतो कॅम्पिंगसाठी. हां, तर मी बोलतो तुम्ही वय बघू नका की तुमचं वय किती आहे, काय आहे. इच्छा असेल तर करा. कारण की बघा, जेव्हा हातपाय थांबतील ना, गुडघे दुखायचे त्रास सुरू होईल, मान दुखते, खूप काही गोष्टी दुखतात, तेव्हा तुम्ही नाही हे करू शकता. कारण की तुमचा त्रासच एवढा असतो की तुमचं लक्ष या गोष्टीकडे लागणार नाही, तुम्हाला चालता येणार नाही. हेच नाही, मी म्हणत नाही की तुम्ही फक्त फिरा. तुम्हाला जे आवडतं ती गोष्ट करा. काय लोकांना फिरायला आवडतं, काय लोकांना गाणं बोलायला आवडतं. सगळ्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी की त्यांना त्या गोष्टी करायला आवडतात. त्या ज्या आवडतात त्या करा आणि करा.
चला पुढे कळसूबाईला. ही दोघं जण बघा, हा R15 आला होता. तर काय नाही, तर तेच बोललं, ते तुम्हाला वाटतं ते करा. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता यायला पाहिजे. बाकी आपले असे लेक्चरबाजी चालू असते माझी. काय व्ह्यू आहे बघा ना, गाडी पळवायची पण इच्छा होत नाही, मस्त आरामात चाललं. आणि मला माहिती 1-1.5 तासामध्ये आम्ही कळसूबाईच्या पायथ्याशी असू, मस्त जेवू, ट्रेकला स्टार्ट करू. 4:30-5 मला वाटतं पोचू आम्ही आरामात. तर काय परत सनसेट बघायचा आज, परत उद्या सकाळी सनराईज बघायचा आहे. म्हणजे आयुष्य खूप भारी आहे. ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल, जे पण काय पुढे घडणार आहे. तोपर्यंत थोडंसं काही शॉर्ट्स एन्जॉय करा. चला शर्यतीचं बैल आहे, खिल्लारी त्या जातीचं नाव आहे. माझे काही मित्र त्यांना आता रिसेंटली बैलगाड्या शर्यतीचा नाद लागला आहे. कसा लागला माहीत नाही, पण रिसेंटलीच लागला. बघा ते उजव्या साईडला दिसते तुम्हाला असं छोटंसं, ते आहे कळसूबाई शिखर. मंदिर पण दिसतंय. आता ते मला दिसते, पण तुम्हाला एवढं क्लिअर नसतं दिसतं, पण मला दिसतंय. खतरनाक आहे, खतरनाक. बरं झालं इथं आलं, कारण की भरपूर लांब पडलं असं, चालत चालत यावं लागलं असं. बघा मला आठवतंय, एक्झॅक्ट मला आठवत नाही आहे, पण असंच एक घर होतं आणि आम्ही तिथे जेवलो होतो रस्त्यामध्ये. ते जे फोटो आहेत ना तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. जर त्याला पण अशी लाईन लाईन आत्ता जस्ट आम्ही जेवलो. आता नाश्ता करायची नाश्ता तर केलाच नाही आम्ही, फक्त चहा पिला. अजून बरं असेल नाही, सॉरी कॉफी पिली, बरं असेल. इथे असं नाश्त्याचे पैसे वाचवले. बरं सरी असं हे हॉटेल आहे. आणि तुम्हाला आपली बाईक दाखवतो कुठे. बरं, या हॉटेलचं नाव आहे हॉटेल निसर्ग आणि कॅम्पिंग. नाश्ता वगैरे सगळं मिळतं. आणि आपल्या बाईक जे आहेत ते बघत असेल इथे आहे. सेफ पार्क आहेत, काय टेन्शन नाही. पार्किंगला आहे. आणि इथून असं वर जायला रस्ता आहे. ते करत 3-3.5 तास तर आपल्याला लागतीलच वर जायला, की 4 तास पण लागतील. डिपेंड आहे आपल्या चालण्यावरती, आपण कसं चालतो आहे ते. पण एक नंबर आहे. आणि तुम्हाला इथलं दाखवतो बघा, हे हॉटेल निसर्ग आणि कॅम्पिंग. यांचे काहीतरी मला वाटते 500 रुपये घेतात. त्याच्यात जेवण पण असतं आणि राहण्याची सुविधा पण आहे, बाथरूम पण आहे, चार्जिंग आहे, सगळं काही आहे यांच्या. याचं इथे डायनिंग एरिया, इथे जेवायला वगैरे बसू शकतो आपण. आणि तुम्हाला टेंट दाखवतो. हे असे टेंट आहे त्यांचे. आता मी कन्फ्यूज आहे की हा 4 लोकांचा का 3 लोकांचा. इथं जर 3 दिसतात, पण 3 लोकांचा आमच्याकडे टेंट आहे. म्हणजे माझ्या मित्राचा, जो तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल. तर त्यात तर तो छोटा वाटतो. मला वाटतं 4 जणांचा तरी असेलच आय थिंक. हा त्याच्यापेक्षा मोठा वाटतो बघा. 4 जणांचा आरामात झोपतील याच्यामध्ये. ह्याची जी प्राइसिंग आहे ती 500 रुपये आहे. ह्याच्यामध्ये इथं रूम पण आहेत बघा. असं टेंट नाही आहे, रूम्स आहेत. ह्याचं पण चार्ज सेम आहे ना? 500 रुपये देतो आणि 500 रुपये. हा म्हणजे ते जेवण चहा नाश्ता जर असेल ना तर 500 रुपये. नुसते रूमच लागले ना तुम्हाला तर मग 200 रुपये पर पर्सन आंघोळी साईड. ओके, बघा असा हा रूम आहे याचा.
जसं की त्यांनी आपल्याला सांगितलं होतं, फक्त रूम हवी असेल, चहा नाश्ता नसेल हवा तर 200 रुपये आंघोळीसोबत. आणि जर तुम्हाला चहा नाश्ता राहायचं पण असेल, आंघोळीचं असेल तर 500 रुपये घेतात. बघा इथून असं आपण वर येतो, एकदम शेवटचं हॉटेल. हे एकदम शेवटचं हॉटेल, सह्याद्री मित्र संमेलन तिथे त्यांचं काहीतरी असं बोरगारड. जेव्हा तुम्ही ट्रेक करून उतरता बघा ते आहे कळसुबाई शिखर दिसतंय. मला मंदिरचा वरचा फ्लॅग पण दिसतं. इथून असं जायचं आहे, जेमतेम आपल्याला जायला 3, 3.5, 4 तास तर लागतीलच. मी तर 4 तास पकडून चाललो, त्याच्या आधी पण पोचू, काय प्रॉब्लेम नाही. आणि चला मग ट्रेक स्टार्ट करतो आणि तुम्हाला वरती भेटतो. चला. ऑलमोस्ट आता 1 वाजलेलं आहे, म्हणजे 1 वाजता मी ट्रेक स्टार्ट केलं होतं. 1 वाजून 10 मिनटं झाले असते. बरंच तिथे आपण नाश्ता केला होता की जेवलो होतो, तिथून आपण असं आलं तर वर चाललं होतं. आता बघूया किती वेळ लागतो वर जायला. साधारण 3 तास तरी, 3, 3.5 तास तरी लागले पाहिजेत. आरामात जायचं, काय घाई नाही. स्टार्ट होतो आपण तिथे पोचलेलो आहोत. बरं असेल हिची कमान आहे, तुम्ही खूप साऱ्या रीलमध्ये पाहिलं असेल. जय माता कळसुबाई निवास देवस्थान बारीगावातून येते. हा जो आहे बारीगावातून येणारा रस्ता आहे. बरं असाल. आणि इथे जे बघताय तुम्हाला दाखवतो, ॲक्च्युअलमध्ये कळसुबाईचं मंदिर आहे. काय लोकांना वरती जाता येत नाही, तर खास त्यांच्यासाठी हे बांधलेलं आहे. बरं असाल हे मंदिर आहे, दाखवतो तुम्हाला. आणि इथे खाण्यापिण्याची सुविधा आहे, काय टेन्शन नाही. तुम्हाला काही ना काहीतरी इथं खायला भेटणारच म्हणजे भेटणार. मी जेव्हा हे मंदिर पाहिलं होतं तेव्हा 15 वर्षापूर्वी खूप झाड होतं, त्या झाडाच्या खाली होतं. पण आता बघा मस्त त्यांनी बांधलं, सिमेंट काँक्रीट त्याच्याने बांधलेलं. आता हे कोणासाठी, ज्यांना वरती जाता येत नाही, जसं की वयस्कर असतात त्यांच्यासाठी खास करून आहे. बघत असाल इथून असं तुम्ही आतमध्ये गेलात, कुलस्वामिनी कळसुबाई समोर बरं असं तुम्हाला दिसतं. इथे पण प्रसाद वगैरे भेटतो. बघत असाल असं एक मोठं झाड आहे. खूप सारे ट्रेकर इथूनच ट्रेकची सुरुवात करतात. वर जायचं असेल इथे घेतात आणि मग जातात. बरंच तर आता आपण वरती जाऊया, कारण की आपल्याला सनसेट पाहायचा आहे. एवढं वरती JCB आला, विचार करा कसा आला. तर रस्ता वर असेल, असंच रस्ता, अशाच रस्त्याने वर आलं, मानलं पाहिजे. ऑलमोस्ट 1.5 तास चालल्यानंतर आम्हाला पायऱ्या दिसल्यात. बघत असाल ह्या अशा पायऱ्यात. युवराज सर, आपण 1.5 तास झालं चढतोय, कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा? हो एकदम भारी, खूप छान वाटते. असा त्रास होतोय काय? नाही त्रास असा काय नाही होत विशेष. हा जर तुम्ही ट्रेक केला नसेल तर तुम्हाला थोडासा त्रास होईल चालत नसेल तर. बाकी अदरवाईज तुम्ही थांबत आलं तर काही प्रॉब्लेम नाही. आम्ही थांबतच आलो कारण आमच्याकडे वेळ भरपूर आहे. कारण प्लॅनच असा केला होता की वर आम्हाला सनसेटच्या आधी जायचं. तर तुम्हाला कधी इथे यायचं असेल तर लक्षात ठेवा 12च्या आधी या सकाळी, म्हणजे तुम्ही ट्रेक स्टार्ट केला तर 4पर्यंत पोचाल वरती, काय त्याच्या आधीही पोचाल. तर तुम्हाला सनसेट आणि सनराईज सगळं पाहायला भेटणार. आणि जर तुम्ही लेट आलात तर तुम्हाला घाईघाईत चढावं लागेल, त्रास होणार, तर त्याची काळजी घ्या. बाकी रस्ता सुंदर आहे, फक्त जगता यायला पाहिजे, फिरता यायला पाहिजे. चला पुढे काय घडलं तुम्हाला हळूहळू दाखवत जाईल. उतरताना असं धक्का दाखवतात त्या शिडीवरून, हीच आहे का? नाही वरती अजून बरं असाल लोखंडी सिड्या आलेल्या आहेत. थोडं यावरून जाताना थोडंसं काळजीपूर्वक चाला. बघा असे छोटे छोटे गॅप आहेत, बघून पाय टाक. हां पूर्ण अशी प्रॉपर शिडी नाही आहे ना. बघा ही खालची सिडी बघा, वरती नवीन लावली. अच्छा ही तुटली का? हां नाजूकच होती ती. एवढी लोक तर जाणार सॅटर्डे संडे, ते काय आलं होतं ना त्याची. बघा
त्या साईडला जो तुम्ही बघत असाल त्या साईडला रतनगड आहे तिकडे, आणि याच्या खाली भंडारदरा आहे. आणि थोडंसं या साईडला आलं तर बघत असाल आपण जिथं ट्रेकची सुरुवात केली होती ते घर दिसते आपल्याला एकदम खाली. बघा बघा आता ट्रेकर येतात. चला मग अजून 1 तास तरी आहे आपल्याला वर चढा. आपण जिथं कॅम्पिंग केली होती बाहुली डॅम तो आपल्याला इथून दिसतो एकदम क्लिअर कट. तुम्हाला आता दिसतो का नाही माहीत, इथे बघा त्याची भिंत पण आपल्याला दिसते. जर वातावरण जर क्लिअर असेल तर आपल्याला शेवट लांब लांबपर्यंत आपल्याला किल्ले पाहायला मिळतात. आणि या साईडला अलंग मलंग कुलंग आहे त्या साईडला, आणि अशी ही पायरी आहे. अजून वर जायचं, अजून 1 तास तरी पकडू आपण. मला पण ब्लॉगिंग करायचं. कधी लक्षात ठेवा कुठल्याही किल्ल्यावर जात असेल तर माकडांपासून थोडं सावध राहा. तुमची बॅग चेक करतील तेव्हा माकड दिसतं समोर. एक हरिहरचा व्हिडिओ पाहिला होता मी, हरिहरगडाचा. भाई वर चढताना डायरेक्ट अंगावर बसतात ते लोक. खांद्यावर बसून बॅग आपण अर्धा बॅच कंप्लीट केलेला, अजून अर्धा आपल्याला वर जायचं आहे. बरं सर माकड दिसतात, तिथे टोक तुम्हाला दिसतंय पायऱ्या, त्याच्या वर गेला थोडासा आराम आहे आपल्याला. बघा व्ह्यू काय दिसतोय इथून माकडाला. डॉन आला डॉन. यांच्यापासून थोडं सावधान राहा बस, बाकी बसते. Been trying to find you. As long as it takes, we got you. फायनली आपण कळसुबाईचा जो बेस कॅम्प आहे तिथे आपण पोचलेलो आहोत. तिथून जे कळसुबाईचे शिखर आहे बघत असाल, हे समोर दिसतं आहे कळसुबाईचं मंदिर आहे तिथे. इथून असं वर जाऊन पायऱ्या आहेत. मला वाटतं एक 15-20 मिनटाचा तो ट्रेक आहे, पण अजून सनसेट व्हायला वेळ आहे. आणि सनसेटच्या आधी मी पोचलेलो आहे. पण तुम्हाला इथली कॅम्प साईट दाखवतो. बघत असाल हे असं हॉटेल आहे इथे, हॉटेल कळसुबाई विश्रांती. बघत असाल कोणाला यायचं असेल तर इथे बघा असं चहा नाश्ता वगैरे भेटतो. आणि मेन म्हणजे टेंट दाखवतो मी तुम्हाला. बघा इथे 2 टेंट आहेत. इथे बघत असाल इथे 4 टेंट आहेत. हे 4 जणांचे टेंट आहेत. आपल्याकडे पण सेम आहे क्वालिटी, पण थोडंसं हे 4 फन्सचे आहेत. बरं सर. आणि तिथे एक आहे, तिथे 4 आहेत. काय व्ह्यू दिसतो इकडं. बरं आता थोडंसं फ्रेश होतं आता मी, आणखी भूक लागली, काय खाल्लं नाही, चहा वगैरे पितो. आणि मला वाटतं आता 5 वाजलेत आणि सनसेट व्हायला अजून 1 तास आहे. जे 6च्या आसपास व्हायला सुरुवात होते तेव्हा वरती जातो आणि तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो. चला. A few moments later. चला आम्ही फ्रेश झालो आहे, आता चहा पिला आणि आता आम्ही ट्रेकला चाललो वरती. तिकडे वर जायचं आहे. कसं त्यासाठी चाललो आहे, देवीचं दर्शन तर घ्यायचं आहे पण सनराईज मिस नाही करायचं, सॉरी सनसेट मिस नाही करायचं आहे. सनराईज तर तुम्हाला दाखवणारच आहे, त्यात काय वाद नाही, पण पहिला सनसेट पाहायला भेटणार नाही. कारण की आपली ही राईडच आहे, सनसेट टू सनराईजची राईड आहे आपली, ट्रेक आहे. भले तुम्हाला हे दिसतंय खूप जवळ आहे, म्हणजे तुम्हाला लांबच दिसत असेल, पण मला ते जवळ दिसतंय, पण नाही ना मग ती 10-1 अर्धा तास तरी लागेल जायला. आणि आता 5:30 वाजलेत आय थिंक. बघू येस 5:23 झालेत, 5:23 झालेत आणि ऑलमोस्ट मला वाटतं अजून 40 मिनिटांनी सनसेट होईल. सॉरी ते सनराईज येते डोक्यासारखं, सनसेट होईल. ती शेवटची पायरी आहे, शिडी आहे, तिथपर्यंत आपण त्याच्या जवळ पोचलेलो आहोत. आणि मला 15 वर्षापूर्वीची म्हणजे आधीची आठवण येते. मी आलो होतो तेव्हा लहान होतो आणि जेव्हा आलो होतो मी चप्पलमध्ये होतो आणि आता बघा रायडिंग शूजवर चढतो आहे मी. जी लोक बोलतात ना की ट्रेकिंगला हा शूज पाहिजे तो शूज पाहिजे, काय नसतं, आपलं मनावर असतं. मनात असेल इच्छा तर सगळं होतं. का असं युवराज सर बरोबर बोललं का ना, मनात ज्या इच्छा असेल तर सगळं पूर्ण होतं, नाही तर काय नव्हतं. आणि तुम्ही लोक पण फक्त व्हिडिओ बघू नका, कृती पण करा.
कुर्ती करणं खूप महत्त्वाचं आहे. I was standing, staying still, never said what I feel. And every time I took the blame, carried all this quiet shame. 'Cause all the pressure in my chest, I've gotta fight to catch my breath. When every step still feels the same, trying not to break. Where do I go from here? Maybe I'll disappear. If I don't try, I'll never know. I'm waiting on you. Where do I go from here? There will be no more tears. Kill the doubt, feed the fire, hear the voice inside. फायनली आपण मंदिराच्या इथं पोचलेलो आहोत आणि सिनेमॅटिक शॉट तुम्ही पाहिले असतील, बघत असाल. सनसेट तो व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मागे बघत असाल कळसुबाईचं मंदिर आहे आणि आपले युवराज सर बघा फोटो काढतात. काय व्ह्यू आहे बघा, एक नंबर, पहिला माझा नंबर. बरं सर, इथे सुद्धा स्टॉल आहे, काय खायचं बियायचं तुम्हाला सामान भेटू शकतं. विचार करा, महाराष्ट्रातल्या एवढ्या उंच शिखरावरती आपल्याला खाण्यापिण्याची सुविधा केलेली, म्हणजे इथली माणसं किती कष्ट करत असेल विचार करा. बघा बॅक साईडला मी आलं मंदिराच्या. ते जे क्लाउड आपण इंस्टाग्राम रीलमध्ये पाहत होतो ते तर काय पाहायला वाटत नाही भेटेल म्हणून, ते सकाळी जरूर पाहायला भेटेल आपलं सनराईज वगैरे पाहायला, पण इकडे नाही, तिकडे पाहायला भेटेल. बरं सर, सुंदर असा सनसेट होतं, खतरनाक एकदम खतरनाक. 15 वर्षाची आठवण मला आली. 15 वर्षापूर्वी मी आलो होतो. माझे काही मित्रमंडळी होते, जसं की स्वप्नील होता, मनोज होता, तो ऑर्गनायझर होता. ग्रीन लाईट वेलफेअर फाउंडेशनचे आम्ही सदस्य होतो. त्या थ्रू आम्ही आलो होतो. त्याचे काही फोटो इथं मला दिसतील, पण त्या फोटोमध्ये तुम्हाला मी दिसणार नाही, कारण मी फोटोग्राफी करायचो, तर मला माझा फोटो काढण्यात एवढा इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे माझा एकच फोटो असेल, तो कुठेतरी तुम्हाला इथे बी रोलमध्ये दिसत असेल. आणि खरंच खूप भारी आहे. आणि आता सनसेट तर पाहिला, आता तुम्हाला सनराईज पण दाखवायचा, तो आपण सकाळी बघू. बघा इथे एवढा वरती कुत्रा पण आलेला आहे, पण हा डेंजर आहे कुत्रा. आता डेंजर काय सांगतो तुम्हाला, कारण की मी त्याला आवाज दिला मगाशी येताना, तर डायरेक्ट त्याने अंगावर उडी मारली. त्याने जशी मी पडलो असतो असे काय माहीत प्रेमापोटी त्याने उडी मारली असेल, प्रेम व्यक्त करण्याचं. पण मी नशीब मी नीट उभा होता, नाही तर बॅलन्स गेला असतं, माझं पडलं असतं. युवराज सर, आपण युवराज सरना विचारू. युवराज सर पहिल्यांदा आलेत. युवराज सर, एक युवराज सरांचं आपण थोडक्यात विचारू, त्यांना कसं वाटलं. युवराज सर, आता मला वाटतं पहिल्यांदा तुम्ही एवढा वर चढला असेल, कसं कसा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? एक्सपिरियन्स म्हणजे याच्या आधी मी मांगी तुंगी पण केलंय आणि गिरनार पण केलंय, पण त्याच्यापेक्षा पण थोडंसं टफ वाटलं मला, कारण मांगी तुंगी आणि गिरनार कसं प्रॉपर तुम्हाला सगळ्या पायऱ्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याला ही एवढीच उंच स्टेप टाकायची, तसं इथे नाहीये. इथे कधी तुम्हाला 1 फूट पण स्टेप टाकायचे, कधी 2 फूट पण, आणि कधी फुटच नाही, सपाट आहे पण. त्यामुळे हाय थोडंसं हार्ड आहे, पण मजा येते. पण जेव्हा इथं आल्यावर सगळं आपण विसरतो, जे आपलं सगळं जे हातपाय दुखत असं सगळं विसरतो, हे दुखते सगळं विसरतो. हीच तर खरी मजा असते ट्रेकची. आणि खरंच खूप बरं वाटलं. मी पण 15 वर्षानंतर बाबा हे मंदिर समोर आहे आणि सनसेट होतं. बरं सर, तुम्ही सिनेमॅटिक शॉटमध्ये पाहिलं असेल, आता जस्ट मी काही शूट करताना माझं लक्ष केलं. बघा सर, मंदिरावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं. हे वारली बोलतात त्याला, बघत असाल तुम्ही, वारली आर्ट बोलतात. द एव्हरेस्ट ऑफ सह्याद्री, उंची बघा 1646 मीटर आहे, म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ज्यांनी ते बनवलं आहे, वारली कला केंद्र त्यांचं आहे, त्यांचा नंबर तुम्हाला दिसत असेल. बरं सर, किती सुंदर असं काम केलेलं, मला खरंच खूप आवडलं. आता ह्याबद्दल कोण बोलतं का ना काय माहीत, पण बघा इथे निसर्ग आमचे गुरु, तेथूनच आमचे जीवन सुरू. क्या बात आहे, सुंदर असं लिहिलं आहे त्यांनी. अडक इथे पण बघा मस्तपैकी वारलीच आहे, वारली कला
आर्ट फॉर्म असं म्हणतात इंग्लिशमध्ये. खूप फेमस आहे. जे आदिवासी लोक आहेत त्यांना माहीत असेल, जे आदिवासी लोक हा व्हिडिओ बघत असतील त्यांना ह्या वारली नृत्य पण येतं, वारली नृत्य, आणि त्याचे आर्ट फॉर्म पण येतो. तर बरं असेल इथे असं आहे. आणि तुम्हाला मंदिर दाखवायचा प्रयत्न करतो मी. बघा, हे असं कळसूबाईचं मंदिर आहे, मूर्ती आहे इथे, पाहत असेल तर ना. सनसेटसुद्धा झालेला आहे आणि आम्ही खाली उतरतो आता. व्हिडिओ काही संपलेला नाही, व्हिडिओमध्ये आहे अजून. पण मला एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती. तुम्ही खूप वेळा रीलमध्ये किंवा कुठल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं असते कळसूबाई असं नाव लिहिलेलं असतं. ते कुठे तुम्हाला दाखवतो. आता आपल्याला क्लिअर कट दिसणार नाही, पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. बघा इथे दिसत असं, इथे लिहिलेलं आहे कळसूबाई आणि सनसेट झालेला आहे. पण त्याची जी लाईटिंग बघा किती भारी दिसते ते. हो, कडक ना. I was standing, staying still, never said what I feel. समोर ऑलमोस्ट सनराईज व्हायला आलेलं आहे आणि भरपूर गर्दी आहे. बघा असं मागे खूप गर्दी आहे आणि कदाचित तुम्हाला माझं दुपारला वाटत असेल, पण भरपूर थंडी येतं. हात सुरू झाले त्याचं. बघा एवढंच सर फुल पॅक, फुल गर्दी आहे. बस अजून काही सेकंद आणि मग आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही जो प्लॅन केला तो कोणी केला नसेल. पण लक्षात ठेवा, जो आपण प्लॅन करतो तो कदाचित आपल्या डोक्यात असतो. आपल्याला असं वाटतं की आपण खूप चांगला प्लॅन केला आहे किंवा खूप आपल्याच मनात आहे. नाही, असं काही लोकांच्या मनात पण असतं की सॅटर्डे संडे आलं तर गर्दी असते व ते मंडेला येतात, मंडे ट्यूसडे. तर सांगायचं तात्पर्य काय, तुमच्या मनात जे आहे ते तुम्ही करून घ्या. कारण की कधी कधी तुमच्या मनात जे असतं तुम्ही विचार करत बसता, मागचा तो करून मोकळा होतो. ती गोष्ट लक्षात ठेवा. आणि सकाळी सकाळी माझं ज्ञान दिल्यानंतर तुम्ही सनराईज विचार करा. आम्ही खाली उतरलेलो आहोत आणि कॅमेराची बॅटरी पूर्ण डेड झाली होती, मोबाईलची सुद्धा झाली होती. बघा मोबाईल चार्ज लावला आणि आता जस्ट मी गोपुराला पण थोडंसं चार्ज केलं. म्हटलं आता ब्लॉगचा एंड करू, पण एंड करणारे तुम्हाला दाखवतो. आम्ही ज्या टेंटमध्ये राहिलो होतो तो टेंट कसा होता बघा. असा हा टेंट होता आणि असं काहीतरी बघत असत. एक कुत्रा आहे, एकदम डांबरट कुत्रा आहे. तिथे असं वरती कळसूबाईचं मंदिर आहे. इथून आम्ही असं गेलो होतो. बघा अजून काही लोक उतरत आहेत. इथं टेंट आहे. पण एक गोष्ट ना, मला एका गोष्टीची पूर्ण खंत वाटते. मी काल पण गेलो होतो, काल पण पाहिलं की लोक फक्त येतात कळसूबाईचे इथं फोटो काढतात, पण कळसूबाईचं दर्शन घ्यायला कोण जात नाही. मला त्या गोष्टीचं खूप खटकलं. लोक बोलतात क्वालिटी फोटो काढ, व्हिडिओ काढ, ते काढ, पण मी त्या गर्दीचे तर कोणालाच पाहिलं नाही. त्या गोष्टीचं मला खंत वाटते की लोक त्या नावाने येतात फेमस व्हायला, पण त्या मोठ्या व्यक्तीचं तुम्ही दर्शन घेत नाही. हे चुकीची गोष्ट आहे. या तुम्ही फोटो काढा, आम्ही पण फोटो काढले, व्हिडिओ काढले, पण ज्याच्यासाठी तुम्ही आलात ते तुम्ही त्याचं दर्शन तरी घ्या. बाकी काय ज्याच्या श्रद्धेवरती. बघा प्रसादसुद्धा आणला पाहिजे, आहे प्रसाद कुत्रा. आणि ज्याच्या इथं थांबलं त्यांची ही मुलगी आहे, खूप छान मुलगी आहे. दुर्वा नाव आहे. दुर्वा 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 हाय कर दुर्वा हाय कर दुर्वा. खूप छान गोंडस पोरी. विचार करत मी स्वेटर घातला नाही, आमची रात्री फाटलेली. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच आवडला असेल तर लाईक करा. आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरा, कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज कधी वाया जात नाही. चला पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओ मी. तोपर्यंत बाय बाय. निवांत करतो. बाय कर. हो बाय बाय.